राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची शक्यता। उद्या लोकभवनात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची महत्त्वाची बैठक। आज माझा नाही पण उद्या माझा नक्की आहे। ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। ज्याला जायचं त्यांनी खुशाल जावं अशा शुभेच्छा। आमच्या खासदारांवर अंधविश्वास, अफवांना बळी पडू नये। ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलैपर्यंत। कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय। पुण्यात सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ। पुणे शहरात सीएनजी 1 रुपयानं पुन्हा महागला। पुण्यात सीएनजी प्रति किलो 95 रुपये 75 पैशांना मिळणार। प्रलंबित मागण्यांसाठी आरटीओ कर्मचाऱ्यांचा उद्यापासून बेमुदत संप। राज्यातील आरटीओ कार्यालयांचं कामकाज होणार ठप्प। परिवहन मंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ। मुंबईकरांच्या सेवेत आता देवाभाऊ टॅक्सी येणार। ओला उबर प्रमाणेच देवाभाऊ ॲप टॅक्सी लवकरच मुंबईकरांच्या सेवेत। भाजप नेते प्रवीण दरेकरांची माहिती। मुंबईत पुन्हा एकदा पांढऱ्या पट्टीवरून वादाची ठिणगी। दादर घाटकोपरनंतर लालबागमध्येही पांढरे पट्टे, तर बोरिवलीत अख्खा फुटपाथच पांढरा। उल्हासनगरच्या गणेशनगरमधील रहिवाशी पाणी टंचाईनं हराण। पिण्यासाठी पाणी मिळत नसल्यानं लंकेश रहिवाशांनी हंडे कळशी ड्रम घेऊन अडवला रस्ता। तुकाराम मुंडेंच्या टीमचं नवं मिशन। अन्नातील भेसळीनंतर आता मोर्चा सौंदर्य प्रसाधनातील भेसळीकडे। मुंबईतल्या क्रॉफर्ट मार्केटवर छापेमारी करत लाखोंचा साठा जप्त। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंवर जयपूरमध्ये आंदोलनादरम्यान हल्ला। अज्ञाताला पोलिसांनी घेतलं ताब्यात। संस्थापक अभिजित दिपकेंवर हल्ला झालाय। राजस्थान जयपूरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू होतं। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके शहीद स्मारकाजवळ पोहोचताच तरुणांमध्ये झटापट झाली। दिपके यांना खांद्यावर उचलून आत नेलं जात होतं आणि यावेळी जमावातील 2 तरुणांनी त्यांना थप्पड मारली आणि या घटनेनंतर आंदोलनस्थळी तणाव निर्माण झाला होता। मात्र दिपकेंनी जमावाला शांततेचं आवाहन केलं। दरम्यान या प्रकरणाची चौकशी राजस्थान पोलिसांकडून केली जाते। दिपकेंना कानाखाली मारल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी त्या हल्लेखोराला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। सारी ना टैक्टिक्स है, सारे ना तरीके हैं हम लोगों को डराने के, धमकाने के और मुद्दे से भटकाने के। तो हमें कहीं से भी मुद्दे से नहीं भटकना है। हमारा एक ही मुद्दा है कि धर्मेंद्र प्रधान को रिज़ाइन करना पड़ेगा। जो 1 करोड़ बच्चों के साथ अन्याय हुआ है, जिन बच्चों ने सुसाइड की है, उसके लिए उनको तो रिज़ाइन करना ही पड़ेगा। तो आप एक बार नहीं 10 बार हमले करवाइए, एक नहीं 10 थप्पड़ मारिए, लेकिन फिर भी हम बोलते रहेंगे कि धर्मेंद्र प्रधान आपको तो रिज़ाइन करना ही पड़ेगा। क्यों मारा आपने? ये मच्छर जिहादी मानसिकता के लोग। कौन? ये अभिजीत जो आया है, हाँ? ये बिना फालतू में देश पेपर लीक को बुला रहा है तो पेपर लीक बरगला रहा है। कोई पेपर लीक के पीछे इनका बहाना है। पेपर लीक तो उनके पास बहाना है। मैं जयपुर से हूँ, मैं राष्ट्रवादी हूँ। किसी पार्टी से कोई मैं तू इधर आना मच्छर, अभी बताओ तेरे को मैं क्या हूँ। आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु त्या ठिकाणी अशा प्रकारची मारहाण करणारे कोण आहेत, त्याच्या मागचा उद्देश काय तपासला पाहिजे। सरकारी त्याच्या संरक्षणाची जबाबदारी घेईल, कारण शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो। परंतु का मारलंय, कशासाठी मारलंय, काय बोललेत हे आपण त्या ठिकाणी समजून घेण्याची आवश्यकता आहे। त्याच्यावर मला थोडी माहिती घ्यायला लागेल कोणी काय केलं, पण जे कोण त्यांच्याशी त्यांना घाबरतात किंवा जेनझीला घाबरतात तेच असं काही। त्याच्यावर मला थोडी माहिती घ्यायला लागेल कोणी काय केलं, पण जे कोण त्यांच्याशी त्यांना घाबरतात किंवा जेनझीला घाबरतात तेच असं काही। पिण्यासाठी पाणी नसल्यानं उल्हासनगरकरांनी हंडे कळशी ड्रम घेऊन रस्ता अडवला।
उल्हासनगर महापालिकेच्या गणेशनगर भागात तीव्र पाणी टंचाईने रहिवासी हैराण झालेत. सध्या पाऊस नसल्यानं अनेक ठिकाणी पाणी कपातीचं संकट गडद झालंय. मात्र असं असताना गेल्या 6 महिन्यांपासून गणेशनगरच्या भागात तीव्र पाणी टंचाई आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला याची माहिती देऊन सुद्धा आमच्याकडे पाणी टंचाई आहे आणि त्यामुळे अखेर आज प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी इथल्या रहिवाशांनी मुख्य रस्ता अडवून धरला. अरे पानी दो, पानी दो, पीने को पानी दो, पीने को पानी दो, अरे सोए नगर से पानी दो, अरे आयुक्त मैडम पानी दो, अरे पानी दो, पानी दो. 6 महिने झाल्यात गणेशनगरचा त्रस्त नागरिकांना पाणी नाही प्यायला, हे बाथरूमला पाणी नाही. तुम्ही बघत असताना आम्ही वारंवार या गोष्टीसाठी लढत आहे. अक्षरशः लोक बिस्लरीचे पाणी मागवत आहे आणि हे झोपलेले नगरसेवक हे मोनोपॉली करून पाणी यायचं होतं. जेव्हापासून हे निवडून आले तेव्हापासून पाण्याची तर त्रस्त पाणीच नाही घ्या गणेशनगरच्या लोकांना. आम्हाला नळाला पाणी नाही, 4-5 महिने झाले प्यायला पाणी नाही. आम्ही लोक इकून तिकून पाणी भरतो. आमच्या त्या साईडला पाणी भरपूर आहे. लोक बाहेर रोड धुत्या चालू पाण्यामध्ये. आम्हाला लोकांना 10 या 15 मिनिटं पाणी, 2 अंडे पाणी भेटतो प्यायचं. त्याच्यानंतर पाणी नाही. टँकरचं पाणी कवर भरणार आहे आम्ही. आमच्या गल्लीतली बाई पडली, तिला गुडघ्याला मार लागला, कमरात गॅप पडला, पाणी वाहू टँकरचं पाणी कवर भरणार आहे. आम्हाला फक्त एवढं मान्य आहे आमचं वाला, आम्हाला प्यायचं पाणी द्या. ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर आदित्य ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. मला वाटतं आपण अफवांवर विश्वास ठेवू नका. उद्धव साहेब आणि मी आम्ही एक पथ्य पाळलेलं आहे की जे आमच्या सोबत असतात त्यांच्यावर आम्ही अंधविश्वास ठेवतो. काही लोक अंधभक्त असतात, आम्ही अंधविश्वास ठेवणारे लोक आहोत. सगळे जे काही निवडून आलेले आहेत खासदार आपण पाहिलं असेल 2024च्या लाटेमध्ये उद्धव साहेब प्रत्येक मतदारसंघात गेलेले आहेत. आम्ही असू, पवार साहेब असतील, हे सगळेच आम्ही प्रचार करून लोकांनी हे ना मशालीवर जिंकून आणलेलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे कालच्या आमच्या बैठकीमध्ये आपण पाहिलं असेल सगळेच लोक, काही तिथे उपस्थित होते, काही ऑनलाईन उपस्थित होते आणि हे सगळ्या लोकांनी विश्वास ठेवून मतदान केलेलं आहे आणि सगळे सोबत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील 7 खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा आमदार कृणाल तुमानेंनी केलाय. यावर आदित्य ठाकरेंनी काय प्रत्युत्तर दिलं पाहूयात. चर्चा सुरू नाही, सर्व झालेलं आहे. जसं आपण एखादं ऑपरेशन करतो तेव्हा इन्व्हेस्टिगेशन करावे लागतात. सर्व इन्व्हेस्टिगेशन झालेले आहे. फक्त ऑपरेशनची तारीख डॉक्टरने देणे बाकी आहे. 7 खासदार आमच्या संपर्कात आहेत. 7 लवकरच कळेल तो. कृपाल तुमानेजींना सांगा परत निवडणूक लढवून दाखवा आणि जिंकून दाखवा. मला वाटतं त्याच्यात जायचं नाही. मला ते कसे त्यावेळी पण जिंकलेत, कसा आम्ही प्रचार केला वगैरे त्याच्यात जायचं नाहीये. मुद्दा हाच आहे. मी तुम्हाला सांगतोय ह्या राजकीय घडामोडी ज्या आहेत, पक्ष तोडण्याच्या, पक्ष फोडण्याच्या, कोण कुठे उड्या मारतंय, कोण काय होतंय, हे देशात सगळीकडे चालू आहे. बरोबर आहे, 2/3 मेजॉरिटी प्राप्त करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पण ते पुढे गेल्यानंतर काय काय होणार आहे? प्रेस फ्रीडम मध्ये आपण आता कुठे आहोत? डेमोक्रेसीमध्ये कुठे आहोत?